पोटाचा घेर खूप वाढलाय, काही झाला तरी तो कमी होत नाहीये. बेली फॅट रिडक्शनसाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा. बघा, गोड पदार्थ आहारातनं कमी करा, प्रोटीन थोडेसे वाढवा आणि कार्ब्स मध्ये ठेवा. प्रोटीन अति प्रमाणात घेतलं तर लघवीला त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रोटीन पण प्रमाणातच घ्यायला पाहिजे. अति तेथे माती हे कायम लक्षात ठेवा. रोज रात्री पोटाला गरम तेलाने मसाज करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शेक द्यायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला आढळून येईल की पोटामध्ये घेर कमी व्हायला लागलाय आणि इंच लॉस दिसून येईल. याच्यासाठी तुम्ही एरंडाचं तेल किंवा सहचर तेल याचाही उपयोग करू शकता किंवा आपलं केतकी तेल सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. जर तुम्ही नियमित व्यायाम केलात तर तुमचं डायजेशन उत्तम राहतं, तुमचं पचन उत्तम होतं आणि यासाठी जेवण झाल्यावर वज्रासनात बसायला हवं किंवा आपण म्हणतो ना जेवण झाल्यावर शतपावली करायला हवी. जर तुम्ही जेवण झाल्यावर शतपावली केलीत म्हणजे थोडंसं वॉकिंग केलं तर त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होत नाही आणि पचन अधिक चांगलं होतं. जेवण झाल्या लगेच कुठेतरी जाऊन बसू नका किंवा झोपू तर अजिबात नका की ज्यामुळे तुमचं वजन वाढत असतं. त्यामुळे पोटाचा घेर कमी करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला हव्यात. आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्यामुळे पोटाचा घेर वाढतो ते म्हणजे स्ट्रेस आणि कॉर्टिझॉल हे इक्वल आहेत आणि जर तुमचं विसरल फॅटची मैत्री कोणाशी आहे तर तुमच्या विसरल फॅटची मैत्री कॉर्टिझॉलची आहे. जर कॉर्टिझॉल वाढला तर विसरल फॅट वाढणार आहे आणि पोटाचा घेर कमी होणार नाही. पोटाचा घेर कमी व्हायचा असेल तर रोज आसनं करा, मेडिटेशन करा, डाएट फॉलो करा आणि इंटरमिटंट फास्टिंग सुद्धा तुम्ही करू शकता. आयुर्वेदाने लंघन चिकित्सा ही सांगितलेलीच आहे, पण जे काही कराल ते प्रमाणात करा की ज्यामुळे तुमचा पोटाचा घेर नक्की कमी होऊ शकेल.